एवढंच सांगायचं, काँग्रेसच्या कार्यकाळात जे झालं त्यापेक्षा दुपटीने विकास जलद गतीने मागच्या 11 वर्षात झाला कोणाला नाही. काँग्रेसच्या काळात झाला नाही की काँग्रेसमध्ये होतो प्रश्नाचा मला कळाला हे मला सांगायचं आहे. एवढंच म्हणायचं आहे की काँग्रेसच्या कार्यकाळात विकास झाला, पण जो विकास मागच्या 11 वर्षात जी गती मिळाली, जी गती विकासाला मिळाली ही महत्वपूर्ण आहे. किती आज जमाना ऐकेलचा आहे, कमी वेळेमध्ये जास्त आपण किती अचीव्ह करू शकतो याला महत्व आहे. आणि मोदी साहेबांनी 11 वर्षाच्या कार्यकाळामध्ये एक डेडलाईन सेट केली आहे की देशाला आम्ही 2047 पर्यंत विकसित भारत म्हणून पूर्णपणे देशाचा पूर्ण विकास करू, ही त्यांची टार्गेट आहे. त्यांची कार्यशैली आणि अचिव्हमेंट डिपार्टमेंटने सांगितलं ना, असं घडलं नव्हतं कधी, हे मला निश्चित सांगायचं. भारताचे गृहमंत्री आपल्या नांदेड जिल्ह्याचे सुपुत्र शंकरराव चव्हाण साहेबांनी मराठवाड्यासाठी जे काही केलं, म्हणजे आज सांगण्यासारखं आहे की आज नांदेड शहर व नांदेड जिल्हा सुद्धा एक प्रकारे या डॅममुळे पाण्यासाठी तरसत नाही. तसं बापू आपल्या मराठवाड्यात इतर सगळे जिल्हे तरसतात आजही. त्याच्यानंतर इथं आपल्या सरकारी दवाखाना सुद्धा जे काही स्ट्रक्चरल डेव्हलपमेंट आहे काँग्रेसच्या काळातच झालेलं आहे मराठवाड्यात. मी या मताची सहमत नाही. नांदेडमध्ये जे झालं त्याच्यामध्ये आपल्या राज्यातील भाजप सरकार अर्थात देवेंद्रजी फडणवीस यांचा सुद्धा मोलाचं योगदान आहे. आणि म्हणून मी तुम्हाला मुद्दाम सांगितलं, थोडक्यात सांगतो, अमितभाई शहा आणि शंकरराव चव्हाण साहेबांचा सुद्धा उल्लेख परवाच्या जाहीर सभेमध्ये स्पष्टपणे केला आहे. ते दुमत केलंच नाही आहे. अमितभाईने स्वतः प्रशंसा केली. आणि तुम्हाला आधी सांगतो मी, जी गोष्ट कदाचित तुम्हाला माहीत नसेल ती मुद्दाम सांगतो प्रेसला, शंकरराव चव्हाण साहेबांनी गृहमंत्री या नात्याने फायलीवर ज्या ज्या गोष्टी उतरून लिहिलेल्या आहेत त्या गोष्टीसुद्धा खाजगीमध्ये त्यांनी प्रशंसा केली की शंकरराव चव्हाण साहेबांनी निर्णय घेत असताना पानभर नोटिंग्स केलेल्या आहेत. हे मी आजही त्याची प्रशंसा करतोय जाहीरपणे. अमितभाईंनी मला स्वतः डायरेक्ट सांगितलं, देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत सांगितलं. म्हणजे शंकरराव चव्हाण साहेबांची किंमत ही अमितभाईंकडे सुद्धा आहे. मग तुलना करायची नाही मला कुठलं तेव्हा किती होती किंवा आता किती आहे, परंतु अमितभाईंनी शंकरराव चव्हाण साहेबांची मुक्तपणे प्रशंसा केली. त्यांनीच नाही तर मोदी साहेब सुद्धा नांदेडला आले असताना त्यांनी शंकरराव चव्हाणांची प्रशंसा केली. एवढं सर्व आलेलं समजा पूर्ण केलं. आणि त्यांनी 2023 घोषणा केली होती की वंदे भारत नांदेडपर्यंत पेपर दाखले माझ्याकडे आहे, ते आजही प्रोड्यूस करू शकतो. आणि म्हणून माझ्या ट्विटमध्ये मी काल म्हणालो की रावसाहेब दानवेंचे अभिनंदन केलं पाहिजे आणि खरं क्रेडिट रावसाहेब दानवेंना हे मी जाहीरपणे सांगितलं. कोणाला काय घ्यायचं ते करू दे, लोकांना माहिती आहे कोणी काय केलं. जे खरं आहे ते बोललं पाहिजे ना. रावसाहेब दानवे माझा मोठेपणाचा विषयच नाही. रावसाहेब दानवे रेल्वे मंत्री असताना त्यांनी केलंय, मान्यच करावं लागेल आपल्याला, मान्यच करावं लागेल ना. पुढे बोला. हां बोला बोला, तुमचं महत्त्वाचं बोला. हो, तशी आकडेवारी माझ्याकडे नाही. हर घर जल ही केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना आहे. आपले पंतप्रधान मोदी साहेबांच्या पुढाकाराने देशभर ही योजना राबवल्या गेलेली आहे. काही ठिकाणी काम चांगलं झालं आहे, काही ठिकाणी काम रेंगाळलेलं आहे. योजनेच्या किमतीमध्ये काही प्रमाणात वाढ झालेली आहे. त्या वाढीला सुद्धा अर्थमंत्री अजित पवार यांनी सुद्धा दुबारा सँक्शन दिलेली आहे. आणि जे उरलेलं काम आहे ते पुढच्या वर्षा दीड वर्षात 100% चिंता करू नका. आणि आपलं महायुती सरकार आहे आपलं. आता महायुती सरकार म्हणलं तर काय आहे याच्यामध्ये? हां हां असं राहिलं असेल. मी म्हणलो ना, उर्वरित जे काही ऐकून हां DPDCच्या माध्यमातून हे जलजीवन मिशनचं काम 4-5 लाखाचं नाही आहे. नाही असं नाही आहे. तुम्हाला मी तर रोज विषय घेतो ना, मला माहिती आहे विषय. जलजीवन मिशनमध्ये आपलं काम आपल्याला पूर्ण करण्याकरता काही निधीची आवश्यकता आहे. केंद्र सरकारच्या 60% निर्णय निधी देते, 40% निधी राज्य सरकार देतं. आणि त्याच्यामुळे केंद्र सरकार राज्य सरकार म्हणून हे काम मार्गी लागेल. जी वाढीव किंमत ते सुद्धा राज्य सरकारच देणार आहे. आणि ते काम पुढील वर्ष दीड वर्षामध्ये पूर्ण करण्यासाठी महायुती आपली कमिटेड आहे.